नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण या साडीची ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। हा ब्लाउज पीस आहे, इथं अस्तर घेतला आहे बघा मी अस्तर पद्धतीने आथरून घेतला आहे। इथं आता पाठीमागचा भाग आपण कट करून घेणार आहोत। आता या ठिकाणी आपण जेवढी पूर्ण उंची आहे ना त्याच्यामध्ये 1 इंच हे करायचं आहे। इथं बघा 12.5 होती, मी 13.5 इंच याची उंची घेतली आहे। 2.5चा गळा, 3चं शोल्डर घेतला आहे, 5.5चा मुंडा घेतला आहे। इथं टाकायचा आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। 2 इंच शिलाई मार्जिन, 1.5 किंवा 2 इंच तुम्ही टाकू शकता शिलाई मार्जिन। कमरेकडे आहे तर सरळ बघा रेषा आखून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे। आता ब्लाउज पीसवर सुद्धा बघा आपल्याला पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे। इथं पाठीमागचा भाग आपण ठेवून घेतला आहे, थोडंसं कडेकडे अर्धा इंच कापड एक्स्ट्रा ठेवून आपण कट करून घ्यायचं। तर त्या ठिकाणी बघा आपलं पाठीमागचा भाग सुद्धा कट झालेला आहे। आता इथं आपण गळा हे करून घेऊ। इथं खालच्या साईडने बघा 3 इंचावरती घेतला आहे, वरती 2.5 इंचावरती सरळ रेषा आखून घ्यायची। इथं बघा 3 इंचावरती असा अर्धा इंच शेप आतच्या साईडने घ्यायचा, खालच्या साईडने राऊंड शेप देऊन घ्यायचा। थोडंसं इथं मटक्याचा शेप मी दिला आहे। अशा पद्धतीने आता मी कट करून घेत आहे। हे बघा अशा पद्धतीने आपला गळा कट झालेला आहे। आता या ठिकाणी मी साडीचं बघा 5 इंच कपडा कट करून घेतला आहे। आता या ठिकाणी बघा आपण असं फोल्ड करून 2-2 इंचची पट्टी कट करून घेतली आहेत मी, 2 ते 2.5 इंचची सॉरी बघा सरळ अशा 2 पट्ट्या मी कट करून घेतल्या। साडीमधून हा कापड काढलेला आहे। आता इथं बघा पाठीमागचा भाग आहे ना तो सुईचा ठेवायचा, वरून अस्तर ठेवायचं। आता हे पलटी करून आपण गळा करणार आहे। तर कॅनवाचा वापर न करता अगदी पटकन ही डिझाईन तयार होते। पूर्ण गळ्याच्या आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित सारखं करायचं। आता मग आजचा कापड आहे ना तो आपण कट करून घेऊ ब्लाउज पीसचा। आता कमरेच्या साईडने सुद्धा आपण बघा सरळ शिलाई देऊन घेऊ, म्हणजे तर आपल्याला कमरपट्टी ना लावण्याचं हे राहत नाही। इथून बघा आता पलटी करून घेऊ आपण, आपला टाइम पण वाचतो। असं पण बघा पलटी करून घ्यायचं आणि कडेकडे आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे, व्यवस्थित सारखं करून फिनिशिंगमध्ये। थोडासा डीप नेक आहेत बघा हा ब्लाऊज। आता मटका गळा म्हटलं इथं दोरी वगैरे आपण लावणारच आहे। जर तुमचा गोल वगैरे जर असला तर तुम्ही फक्त 2.25 वरतीच आपलं गळ्याचं मार्किंग करायचं आहे। इथं कमरेच्या साईडने सुद्धा बघा आपण एक दाबटीप देऊन घेतली आहे। आता अस्तरच्या बघा आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण याला। एक्स्ट्राचा जो ब्लाऊजचा कापड आहे तो कट करून टाकायचा। बघा इथे एक्स्ट्राचा कापड आहे तो मी कट करून घेतला। आता पाठीमागे टक्स टाकून घेऊ। टक्स आपल्याला गळ्याच्या खालतीच टाकायचा आहे। इथं बघा 2 ते 2.5 इंचचेच फक्त टक्स टाकून घेतलेले आहेत मी, रुंदीला अर्धा इंच घेतलेले आहेत। अशा पद्धतीने बघा टक्स टाकून घेतले आहेत। आता जो कापड बघा आपण कट केलेला आहे तो असा आपल्याला डबल फोल्ड करायचा, उलट्या साईडने बघा एक शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर हा कापड आपण पलटी करून घेणार आहोत। इथं बघा आपली 1 ते 1.25 इंचाची पट्टी तयार होते। या ठिकाणी आपण जेवढी 5 इंचाची पट्टी कट केली तेवढा पूर्ण कपडा बघा आपल्याला गळ्यासाठी लागणार आहे। कपडा कट करताना साडी वगैरे आधी मोजून घ्या, कारण कमी वगैरे नको पडायला साडी वगैरे।
बऱ्याच वेळा साड्या पण कमी असतात, त्याच्यामुळे आधी मोजून घेत जा. आता बघा हा कपडा आहे तो आपण पलटी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोरी आहे ना आपण पलटी करून घ्यायची आहे. इथं बघा मी पलटी करून घेतली दोरी. ही जी आपण पट्टी कट केली ती पलटी करून घ्यायची. आता तुम्ही इथं इस्त्री वगैरे मारून घेऊ शकता, पण इथं बघा मी एक दाब टीप देऊन घेते. जिथं आपले बघा फोल्ड बाजू आहेत ना त्याच्यावरती एक दाब टीप देऊन घेते. तुम्ही दोन्ही पण साईडने दिलं तरी चालतील किंवा प्रेस करून घेतलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने बघा मी एक शिलाई देऊन घेते. खूप सोपी डिझाईन आहे. ज्या ताई नवीन शिकत असेल त्यांना सुद्धा जमेल, इतकी सोपी डिझाईन आहे. पट्टीची जी लेंथ आहे ती सगळ्या बाजूला सारखी आली पाहिजे, असं कुठं कमी जास्त नको व्हायला. त्याच्यामुळे व्यवस्थित हे करायची, पकडून शिलाई मारून घ्या. कुठं छोटी कुठं मोठी असं नाही व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्या प्लेट्स वगैरे आहेत एकदम व्यवस्थित येईल. आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे. आता तिथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत बघा अशा. अंदाजाने बघा इथं प्लेट टाकून घ्यायची आहे. जेवढी पट्टी आहे ते पूर्णच्या बघा आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे. तर आता पूर्णला प्लेट टाकून घेते मी. बघा प्लेट टाकून झाल्या आहेत आपल्या व्यवस्थित अशा मस्तपैकी. आता इथं मी बघा लेस लावणार आहेत. तुम्ही लेस तुमच्या आवडीनुसार लावू शकता. या ठिकाणी बघा अगोदर आपल्या गळ्याला आहेत ना माझ्याकडे 2 प्रकारच्या गोल्डनच्या लेस होत्या, तर जी बारीक लेस आहेत ती बघा मी अगोदर थोडीशी कडेने इथं लावून घेत आहे. अशा पद्धतीने बघा आपण एक लेस इथं कडेने लावून घेतली आहेत गोल्डन कलरची. पुन्हा एक डबल शिलाई देऊन घेऊ, म्हणजे लेस व्यवस्थित आपली होईल. आता जी आपण फ्रिल तयार केली आहे ती घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे. लेसची थोडी साईड लावायची आहेत बघा अशा पद्धतीने, म्हणजे लेस आहे ती आपली दिसली पाहिजे लावलेली. हे बघा अगदी व्यवस्थित मस्तपैकी फ्रिल लागले जाते. तुम्ही कुठल्या पण गळ्याला लावू शकते, गोल गळ्याला लावू शकते, चौकोनी गळ्याला पण लावू शकते, किंवा 1 साईड गळा असतो त्याला सुद्धा लावू शकते. अशा पद्धतीने फ्रिल बनवून ना. आता या ठिकाणी बघा एक्स्ट्राची फ्रिल आहे ती कट करून घेते. आता या ठिकाणी बघा आपण दुसरी एक लेस घेणार आहोत. ती सुद्धा बघा आता या फ्रिलच्या बाहेरच्या साईडने बघा इथं अशी लावणार आहोत, म्हणजे दिसायला अगदी छान दिसते.
तर पूर्ण गळ्याच्या कडेकडे आपण ही लेस लावून घेऊ. तर अशा पद्धतीने बघा एक लेस लावून घेतली आहे आपण सुद्धा कडेने सुद्धा. आता आपण काय करायचं आहे बघा, इथं मी 4 पदरी दोरा बघा सुईमध्ये ओवून घेतला आहे. आपल्याला एक कोणे आहेत बघा अशा पद्धतीने त्रिकोण करायचे आहेत. अशा पद्धतीने बघा सुई खालच्या साईडने टाकायची, कोण्यांची बघ कोण्यामध्ये काढायची अशी. अजून तुम्हाला 1-2 मणी मी लावून दाखवते. असे सर्व बघा आपल्याला डिझाईनवरती लावून घ्यायचे आहेत मणी. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी लावू शकता. व्हाईट पण येतात, गोल्डन पण येतात. खूप सोपी डिझाईन आहेत बघा, दिसायला पण खूप छान दिसते. असा हा ब्लाऊजचा कलर बघा थोडासा वेगळा आहे, पण व्हिडिओमध्ये थोडासा वेगळा दिसतो. खूप छान आहेत कलर साडीचा पण आणि ब्लाऊजचा पण. बघा अशाच पद्धतीने सर्व आता मणी मी लावून घेते. बघा किती सोपं आहे, लावायचं सुद्धा अवघड नाही. वरून मणी टाकायचा, सुई खालच्या साईडने टक करायची व्यवस्थित. तर अशाच पद्धतीने सर्व मणी लावून घेते. या ठिकाणी बघा आपले पूर्ण मणी आहेत ते लावून झालेले आहेत. आता इथे आपण दोरी बनवायची आहे, त्यासाठी तर बघा दोरी लावायची आहे. 4-4 इंच आपण असे चौकोन कट करून घ्यायचे. छोटे छोटे केले तरी चालेल. इथं बघा मी अंदाजे चौकोन कट करून घेतले आहेत. आता इथं दोरीसुद्धा मी गोल्डन कलरची वापरणार आहेत, कारण ब्लाऊजची जी बाई आहे ती लांब आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कापड वगैरे उरलेलं नाही. कापडाची दोरी बनवण्यासाठी ते सुईचं आणि उलटं बघून घ्यायचं. इथे बघा आपण आता हे लटकन पण बनवून घेतले, याला कापडाचेच पलटी करून घ्यायचे. आता इथं 3 इंचावरती आपल्याला लावून घ्यायचे आहे. इथं अंदाजित लावत आहे मी, पण मोजून घ्या तुम्ही. अंदाजित 3 ते 2.5 इंचावरती हे लावायचे आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी कमी वेळेत आणि दिसायला पण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपली तयार झाली आहेत. या ब्लाऊजची मी 350 रुपये शिलाई घेतलेली आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपला हा पाठीमागचा भाग तयार झाला आहे. यानंतर मी पूर्ण ब्लाऊजसुद्धा शिवून घेतलेला आहे. थोडीशी प्रेस वगैरे नंतर करून घेणार आहेत. इथं बघा पूर्ण ब्लाऊज तयार झाला आहे. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.